दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचं कमळ फुललंय, मात्र त्याहूनही मोठा धक्का आपला बसलाय तो म्हणजे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांच्या पराभवामुळे। नवी दिल्ली मतदारसंघातून केजरीवाल यांना पराभूत करत भाजपचे परवेश वर्मा हे जायंट किलर ठरले। त्याचबरोबर दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सुद्धा या निवडणुकीमध्ये पराभूत व्हावं लागलेलं आहे। जंगपुरा मतदारसंघातून सिसोदिया यांना पराभवाचा सामना करावा लागला। भाजपच्या तरविंदर सिंग मारवा यांच्याकडून सिसोदिया पराभूत झालेत। केजरीवाल आणि सिसोदियांच्या पराभवाचा सर्वात मोठा धक्का आपला सहन करावा लागलाय। मनीष सिसोदिया यांचा अगदी काठावर म्हणजे केवळ 600 मतांनी पराभव झालेला आहे। जंगपुरा मतदारसंघातून मनीष सिसोदिया 600 मतांनी पराभूत झालेले आहेत। तर प्रवेश वर्मा यांना मोठा विजय मिळालेला आहे। जायंट किलर असं प्रवेश वर्मा यांचं वर्णन आज करायला हवं। त्यांनी अरविंद केजरीवाल यांना पराभूत केलेला आहे आणि त्यानंतर आता ते अमित शहांच्या भेटीसाठी सुद्धा पोहोचतायत। तर कालकाजी मतदारसंघातून मुख्यमंत्री आतिशी विजयी झालेले आहेत। आम आदमी पक्षासाठी सर्व बॅड न्यूज येत असताना त्यातल्या त्यात दिलासादायक बातमी आणि आणखी एक या क्षणाची अपडेट म्हणजे चौथा निकाल हाती आलेला आहे। दिल्ली कॅन्टोन्मेंटमध्ये आपचे वीरेंद्र सिंग यांनी विजय प्राप्त केलेला आहे। कडियान यांचा 2029 मतांनी विजय झाल्याची बातमी येते आहे। एकूण 4 निकाल सध्या आपल्या हाती आलेले आहेत आणि यानंतर पुन्हा एकदा आपण चर्चेकडे वळूया। सरिताजी, आपण बघतो आहोत, आपण चर्चेला सुरुवात करूयाच। मला वाटतं ह्या पॉईंटपासून सुरुवात करायला हवी की गेल्या 10 वर्षांमध्ये पहिल्यांदाच आपण जिंकून हरलेले केजरीवाल बघतो आहोत। त्यामुळे जिंकून हरलेल्या केजरीवालांचा पुढचा प्रवास कसा असेल हे बघणं आता महत्त्वाचं असणार आहे। खरं तर आत्ता जी मार्जिन आपण बघितली ना मोल, ती बघितल्यानंतर आता असं वाटतंय की 600 मतांनी मनीष सिसोदिया, काही 1800 काही मतांनी अरविंद केजरीवाल, म्हणजे परत परत आपण त्याच मुद्द्यावर येतोय की एखाद वेळेला जर काँग्रेस आणि आप हे एकत्र असते तर ही जी नेते मंडळी असती ही अशा पद्धतीनं हरली असती का, हा प्रश्न खरं तर समोर आहे। आणि त्यामुळे जे ओमर अब्दुल्लांनी म्हटलं म्हणजे काँग्रेसला 0 मिळालं, तसं बघितलं तर 23 आणि 0 म्हणजे 23च जागा आहेत। पण तरीही हे जे मताधिक्य आहेत ते मताधिक्य बघितलं तर हे 2 पक्ष एकत्र असते तर निकाल काहीचा वेगळा असता, हे मात्र आता लक्षात येते। कारण 10 जागांवर थेट काँग्रेसमुळे कुठेतरी आपचे उमेदवार हारले आहेत असं चित्र आहे आणि ते अगदी दिसतंय या मातब्बर नेत्यांच्या आकड्यांवरून सुद्धा। आता येणारा जो एक प्रश्न आहे तो हा की आता अरविंद केजरीवाल नक्की काय करणार। तर मला वाटतं अरविंद केजरीवालांना सुद्धा कुठेतरी आता आपली स्वतःची आणि आपची आयडेंटिटी परत एकदा शोधावी लागणार आहे, किंवा मृणालच्या शब्दात सांगायचं झालं तर त्यांना परत ड्रॉइंग बोर्डवर यायला पाहिजे। कारण जिथं त्यांनी सुरुवात केली होती आम आदमी पक्षाची तिथून आणि आज ते जिथे आहेत त्यामध्ये त्यांच्या आयडेंटिटी बरोबर सुद्धा, मग तो परसेप्शनच्या माध्यमातून असू शकतो किंवा खरा सुद्धा असू शकतो, मात्र बराच बदल हा झालेला आहे आणि त्यामुळे त्यांना परत ड्रॉइंग बोर्डवर येण्याची गरज आहे। निश्चितपणे प्रशांत, मगाशी अतुलजींनी जो उल्लेख केला होता की 2013 साली जे झालेलं होतं किंवा पहिल्यांदा ज्यावेळी भाजपला सत्ता स्थापन करण्याची संधी होती, मात्र सुद्धा ती संधी त्यांनी घेतली नाही आणि त्यानंतर पुढे म्हणजे पुढचा जो काही विचार, त्याचं जे काही रिपरकेशन्स आहेत, त्याचे जे काही परिणाम व्हायचे आहेत ते आत्ता आपल्याला दिसत आहेत। 2025 मध्ये आप आणि काँग्रेस एकत्र येत गेली, जवळ येत गेली आणि त्याचे पुढे कसे परिणाम आत्ताच्या निकालावर झाले हे आपण सगळं बघितलं। आत्ता संधी असताना काँग्रेसने सुद्धा आप बरोबर न लढण्याचा जो निर्णय घेतलेला आहे आणि त्यांचा 2-2.5% वोट शेअर वाढलेला दिसतोय। काँग्रेस सुद्धा पुढच्या 15 वर्षांचा विचार करते असं सध्या म्हणता येईल। सध्या ज्या प्रकारची स्ट्रॅटेजी काँग्रेसमधून दिसते हे सगळं शक्य होतं, एकत्र आले असते तर चित्र बदललं असतं, हे काँग्रेसला कळू नये असं तर आपण म्हणू शकत नाही। काय भाग दिसतो या स्ट्रॅटेजीचा? नाही, काँग्रेस आणि आप जर एकत्रित लढले असते तर फायदा झाला असता की अजून जास्त तोटा झाला असता याचा पण विचार केला पाहिजे। कारण कधी काँग्रेस जेव्हा सोबत येते तेव्हा त्याचं एक निगेटिव्ह बॅगेज जे आहे इतक्या वर्षांचं साचलेलं ते त्या सोबतच्या पक्षासोबत पण येतं, जे आपण बिहारमध्ये खूप प्रकर्षानं बघितलेलं होतं की तेजस्वी यादव यांचा पक्ष खूप द्वेषानं लढला पण काँग्रेस सोबत असल्यामुळं ती निगेटिव्हिटी जी आहे ती स्वीकारावी लागलेली होती।
खूप ऐतिहासिक घटना भारतीय राजकारणाच्या दृष्टीनं म्हणावी लागेल केजरीवाल यांचा पराभव होणं. कारण जो पक्ष आंदोलनातून निर्माण झाला आणि इतक्या लवकर सत्तेमध्ये पोहोचला, राष्ट्रीय दर्जाचा पक्ष म्हणून त्याला मान्यता मिळाली, म्हणजे आंदोलनातून निर्माण झालेला असा स्वातंत्र्यानंतरचा दुसरा पक्ष मला वाटतं आसाम गण परिषद हा एकमेव असेल. त्याच्याऐवजी दुसरं असं कुठलं सत्तेत इतक्या ह्यानं पोहोचल्याचं उदाहरण नाही आहे. आणि काय नेमकं झालं की पंतप्रधान मोदींनी या संपूर्ण निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षासाठी एक शब्द वापरलेला होता, आपदा म्हणून. आपदा. तर तो जो काही आम आदमी चेहरा आहे तो आपदा आहे, प्रत्यक्षात तुमच्यासाठी संकट आहे हे ठसवण्यामध्ये ते यशस्वी झाले. आणि खरोखर याचा विचार जो आहे तो वेगवेगळ्या अंगांनी आपल्याला करावा लागेल की म्हणजे मध्यमवर्गीयांना बेडरूममध्ये बसून राजकारणाबद्दल गप्पा मारायला आवडतं, जसं आपण क्रिकेटच्या मॅचमध्ये की सचिननं असं करायला पाहिजे होतं, तसं करायला पाहिजे होतं, तसं आपण केवळ चर्चा करत आलो. पण एक वर्ग याच्यामध्ये प्रत्यक्ष उतरला, त्यानं सगळ्या गोष्टी अंगावरती घेतल्या आणि त्याच्यानंतर त्याचं काय झालेलं आहे हे आपण बघतोय. ते चांगलं आहे का वाईट आहे का, भाजपनं हे करताना सगळ्या साधन शुचिता जवळ ठेवल्या का, की त्याच्या ऐवजी इलेक्ट्रोल पॉलिटिक्सचा जो गेम आहे तो त्यांनी त्यांच्या पद्धतीनं लढला, याच्याबद्दल चर्चा करता येईल. पण हे जे झालेलं आहे मध्यमवर्गीयांच्या पॉलिटिकल ॲस्पिरेशन्स, म्हणजे जे सगळे लोक निवडून येत होते त्याच्यामध्ये कुणी IRSची नोकरी सोडून आलेलं आहे केजरीवाल यांच्यासारखं, कुणी NRI होतं, कुणी इकडं वेगवेगळ्या पद्धतीनं सगळे मध्यमवर्गीय बॅकग्राऊंडचे होते. त्याच्यामुळं याच्यामध्ये तोही अँगल जो आहे तो आपल्याला बघावा लागेल. मागच्या वेळी जेव्हा केजरीवाल यांनी राजीनामा दिलेला होता, 2013चा उल्लेख केला, तेव्हा असं आपल्याला वाटलं होतं की ते गेम फिरवतील मागच्या वेळेसारखाच. पण यावेळी मला असं वाटतं की बहुधा ती चूक झाली त्यांची. म्हणजे देशाच्या इतिहासामध्ये केजरीवाल हे एकमेव मुख्यमंत्री आहेत जे पदावर असताना जेलमध्ये गेले आणि ती खुर्ची त्यांनी सोडली नाही. त्याच्यानंतर शीश महलचा जो आरोप झाला त्याच्यावरती सुद्धा त्यांना काउंटर नीट करता आलं नाही. कदाचित याचाच हा परिणाम दिसतोय. ज्या नवी दिल्ली मतदारसंघाबद्दल आपण बोलतोय तिथे बहुतांश सिव्हिल सर्वंट सुद्धा आहेत, जाट जे पोलीस दलातले आहेत दिल्ली आणि हरियाणाच्या आसपासचे ते सुद्धा आहेत. परवेश वर्मा जे जिंकले भाजपचे ते स्वतः जाट समुदायातून येतात आणि त्या अर्थानं ते जायंट किलर ठरलेले आहेत. केजरीवाल यांचा हा पराभव झाल्यानंतर ते पुढे काय करणार आहेत, नेमकं इंडिया आघाडीचं काय होणार आणि त्यांच्या पक्षाचं नेमकं काय होणार, खरोखर या सगळ्या गोष्टींची खूप प्रकर्षाने चिंता करावी लागेल. वाटतं अतुलजीने यावर बोलायचं. नाही, ही वस्तुस्थिती आहे की आपचा जन्म हा एका वेगळ्या परिस्थितीत झाला, पण जन्मानंतर वर्षभरातच आपने आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली. त्यामुळे हे खरं नव्हे की मध्यमवर्गीय उच्च शिक्षित हे फक्त आपमध्येच आले. हे भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा शेकडो नाही हजारो कार्यकर्ते आहेत जे उच्च शिक्षित आहेत, जे काम करतायत, वर्षानुवर्ष काम करतायत. पण केजरीवालांनी ज्या पद्धतीने योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांना पक्षाच्या बाहेर काढलं, लिटरली मारामाऱ्या करून त्यांना हकलून दिलं पक्षाच्या बाहेर, इथपासून हुकुमशाहीकडे, भ्रष्टाचाराकडे ही सगळी त्यांची वाटचाल झाली. आणि त्याच्यामुळे समोरच्यांवर विषारी आरोप करायचे. हे आज शीला दीक्षित नाही आहेत, पण या शीला दीक्षितांचा त्यांनी पराभव केला. तो पराभव हे म्हणतात तसं निवडणुकीच्या माध्यमातून झाला, पण किती खोटे आणि किती विषारी आरोप मोदीजींच्या डिग्रीविषयी, किती खोटा प्रचार त्यांनी केला. आणि त्याच्यामुळे म्हणजे याच्यामध्ये ज्याच मुद्द्यावर मला असं विचारायचं आहे की 2014-2015च्या इलेक्शनमध्ये देशभर मोदी लाट होती.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.